काढलेली आहे बघा. बुरंदुसा मारल्यानं कपाळात हे बघा घराच्या बाहेर काढलेली आमका हिलाव मंदिरात. तर ह्या देऊळ असा आपला म्हणजे मंदिर. काहीतरी लावून बॉटल होई ना पाणी उपडी हो दुसरी घरी. चाबी किधर है? हा हे ढके हे का लाव कुठे हे ते रामाकडे लाव. ओके आणलेला हा हो देवाची वाट मधनं सोडायची. बाकी नयन असा चेतन असा आणि हतरुणा घालता आता कशाकनी काय तर व्हिडिओ सुरुवात केल्यावर सांगते तुमका. पाणी याची बाटली घालून नाही की पाणी हे वाटेर काहीतरी घालू घाला होतं रे. नमस्कार, गुड नाईट, शुभरात्री मंडळी. मी संकेत गडेवकर पुन्हा एकदा कोकणी संकेत ब्लॉगच्या मालवण यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचा रात्रीच्या 11:30 पावणे 12 वाजता स्वागत असा. 11:30 पावणे 12 वाजलेत आणि बघितलं तुम्ही नयन चेतन आणि मी या. तर नयनला घरातनं बाहेर काढली नाही म्हणून सांगले. तर ॲक्च्युली बाहेर नाही, थोडंसं तो थ्रिल टाईपचा व्हिडिओ होतो म्हणजे थोडीशी डेअरिंग दाखवायची लागतेली, थोडेसे एक्सपिरियन्स वेगळे असतले. तर त्याच्यामुळे आज आपण शूट करता घराच्या बाहेर असतला रात्रभर पूर्ण म्हणून. तर सानवी आणि घराकडे असत. घर आपला बाजूकचा माहिती आहे मंदिर असा आणि इकडनं आपली जी माशांची जागा आहे ना तर ती जवळ आहे. तर आज बघितलं ना तर मासे बऱ्यापैकी चढलेले म्हणजे ह्याच्या आधीचा व्हिडिओ बघितला असतं घमेलभर मासे आपल्याला भेटलेले म्हणजे अर्धा घमेल समथिंग. तर रात्रीचा मासो त्याच्यापेक्षा अधिक चढतात. तर म्हणून आपण ही लाव आणि नाईट शिफ्ट करूची लागतील म्हणजे थोडीशी जागरण करूची लागतील. रात्री 2-3 वेळा तरी धावता लागतला कारण मासे ना पुन्हा एकदा उडी मारून बाहेर जातात त्याच्यातनं. त्याच्या बाहेर पण बरेचसे चोर असतात येणारे किंवा रात्रीचे वगैरे. आपल्याला समजा वाटतं आपल्याला कोण येतो पण चोरणारे जे असतात ना ते कसेच येतात. तर त्याच्यामुळे आपल्याला थोडीशी जागरण करूची लागतं आणि पाळत ठेवायची लागतं. म्हणून 3-4 दिवस असतात सीझनचे माशांचे, त्याच्यामुळे आपल्याला फक्त 3-4 दिवस ॲडजस्ट करूचा. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थोडंसं धमाल होतं, थोडी मस्ती होते आणि मजा येतली. बघूया मासे कितपत गावतात ते. गावत तर होते आणि ह्याच्या पुढे बघूया. आता पाऊस चालू राहिल्यानंतर गावतले. बाणकांचा सध्या नॉईस येत असतो, भरपूर बाणकांचा आवाज आहे आणि कालपासून तर बऱ्यापैकी पाऊस चालू आहे म्हणजे मासे चढाक सुरुवात झाली आहे. आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडलं तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच व्हिडिओ रेग्युलर बघ गावतले. चला सुरुवात करूया. तर राहून देऊ कुठं काय नाही. तर नण्यानं आता अगरबत्ती लावले ना ह्या मी पेंट केलेला होता मार्चमध्ये. एका मका वाटतं 15 मिनटात पूजेच्या दिवशी रंगवलेला होता. या साईडला गणपती बाप्पा असा आणि त्या साईडला श्रीकृष्णाची मूर्ती आहे बघा. तर असं कायसा आपला मंदिर असा. थोडीशी सेफ्टी लावायची लागतं कारण चोर म्हणजे भयानक काय काय न जर सगळ्यांका माहिती येते पण त्या बोला शकत नाही कोणाच्या तोंडावर. तर म्हणून आपल्या सेफ्टीसाठी सगळं लावचं लागतं. आता दार लावून आपण जातो आहोत तोपर्यंत. काय व्हायचं का 150 रुपये म्हणजे 160 रुपये MRP आहे. तर चेतननी मी पावसात असलाच वापरतो. हे टिकतंच जास्त आणि 150-200 वाली स्लीपर घेतलं असतं नाही टिकायची म्हणून. आणि आपल्या त्याच्यात ना थोडंसं ना क्यू असतं तसा असा वत केलेला त्याच्यामुळे बुडाचा लागतं ते म्हणजे थोडासा ओला होता. चेतन ओली चड्डी घेऊन उभा आणि रेनकोट असा. तर रेनकोट घालून आतमध्ये जायचा किंवा रेनकोट घालून गेलाच ना की आपल्या घ्या लागत नाही काय म्हणता होतं का थंड लागत नाही, पाणी लागत नाही. ते तलवार घेतलं भाऊ कडेक लावू घेतली होतं तुला. पाणी कमी झाला वाटतं परत कमीच आहे असा बरेच कुर्ली अरे पाणी कमी झालं रे लगेच. चला बघूया. इतके पाणी असतं नाही आतमध्ये असंच पुढच्याच चढले आता. पहिले खालते खालतं थोडंसं तर आतमध्ये पुरा जावचा लागतं. एकच आतमध्ये मासे घातले बघा. पहिली पाना काढतो असंच ना लागतं तरी हाता मगाशी अर्धा असंच
कितपत दिसता बघूया आता. हय धरलंय त्या बाजून ओढी घाल. बघूया आता मगाच्या पावसात किती येईल ते. ऐका भुटे येता नाही पाणी यांचा. कांद्यावरचा पाणी भुटे पाण्यात येत होते. पाऊस येलो का? होय तर भरपूर आहेत काय थोडे. बऱ्यापैकी चांगली न जसं थोडंसं पाऊस कमी झाला त्याच्यामुळे ते सुटला हा ना. माझ्या ढोपरावर होता का. खवळे चढले ना तर पाऊस लागतो त्यांचा. पुढच्या असाच वाटतं. मळी आहेत पुढच्यात रे. पटकन बाहेर या. ते मळी जडेचे बाहेर उडी मारतले. दाखवते लागतं हे बघा. आता पुढच्या जोर मारले रे. खतरनाक जबरदस्त. ह्याच्यासाठी रात्रीची जागरण करूची लागते. हे बघा क्लोथ दिसतात ना नाही पाणी कमी झालं ना मला ह्या पाण्यात दोन मला त्यांच्यावर पाण्यात गावाने पण गावाने हो बाई पाणी टाकू. कांदा काढून ठेवतो जातात कडे कडे कडेल करतील का बघा. हा तर हे जे टाळत ना तर ते घालायचे. आता हे टाळ घातल्यामुळे ना मासे उडी मारीत नाही परत चिपकान होतो. वाटतं याची ना निर्मळ मळी सगळे मळीय मासे आहेत. कमीत कमी मला वाटतं ही मोठी पिशवी आहे म्हणून पूर्ण इथपर्यंत भरली आहे ही बघा. खूप मोठी पिशवी आहे ही बघा. आणि काय साईजचं मळी आहे तो तुमका मग दाखवतोय. आतमध्ये गेला आहे बघ. बऱ्यापैकी कमी झाला ना. ओके बऱ्यापैकी त्यातले मासे उडी मारायचे नाही आता. आता बघत बसा. बाबा बरोबर दिसत अडे अडे पाणी ठेवून पाना जी होती ना तर ती आपण काढून टाकता. हे पुढच्या पाळण्यातले आता आता पुढच्या पाळण्यात घालले. मोठ्या पाळण्यात काही साईज आहे बघा. हे बघा कसल्या साईजचे मळी गावतात. नाही बुडच्यात नाही बुडच्यात 10 एकच गावले आता. कसलो मळी हवं हे बघ. साईज आहे सगळ्यात मोठा हा. आतापर्यंत सगळ्यात मोठा हा. अजून जिवंत आहे बघा.
कसलो मळवा बघा ह्यो खावळ्यापेक्षा मोठा. चला इंका फ्रीजमध्ये ठेवूया आता. मासे तर घरपोच झाले आहेत घराकडे. घराकडे तर असं तेल वगैरे घातलं त्याच्यामुळे चंपे येतात. आता बरोबर 12:15 वाजलेत आणि आता आपल्याक 2चो बरोबर आराम लावचो. 2 वाजता उठायचा असा. पाऊस लागलो त्याच्या आधी तर आपल्याला जावचं लागतं कारण थोडाफार पाणी ना आतमध्ये साठत होता कापडाचा असल्यामुळे आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो परत. तर मासे आतमध्ये गेलेले बाहेर जातात म्हणून पाऊस लागलो तर त्याच्या आधी पण जातला जागेली तर नाही तर करेक्ट 2 वाजता आपण जातला. त्याच्यानंतर बरोबर परत 4चो अलार्म लावतला आणि नंतर 6चो. तर असे 3 वेळा आपल्या टोटल उठायचा. आता किती वेळा जाग येतात ती बघूया. तर मासे कितपत गावले तुमका दाखवलं. हे कमीत कमी म्हाका वाटतं दीड तासाचेच असतले ना वाटतं. 1.5 तासच झालो आमका घराक येऊन माशांका. तर त्याच्या आधी अर्धा गाम्याला मासे गावलेले आणि आता हे इतके म्हणजे आताचो ना कमीत कमी 1 टोप झालो म्हाका वाटतं. तर बघूया ह्याच्यानंतर आता थोडंसं व्हिडिओ एडिट करतो असा म्हणजे पाळण्यातले मासेमारी ना. तर त्याचा व्हिडिओ शूट केलेलो त्याच्यानंतर आणखी एक केलेलो आणि ह्यो 3रा व्हिडिओ. तर ह्यो 2 नंबरला टाकलेला आहे आणि 3 नंबरचा व्हिडिओ तो 2 नंबरचा होता 3 नंबरला टाकलेला आहे. तर टोटल 3 व्हिडिओ झालेत पेंडिंग असतात एडिटिंगचे वगैरे. तर तेवढा काम आता सगळा करायचा. बघूया 1-2 व्हिडिओ तरी एडिट होऊ आहे त्याच्यानंतर भेटूया. चला 1 वाजून 3 मिनटं झाली आहेत आणि व्हिडिओ आता माझं एडिट झालो. म्हणजे यूट्यूबरांचं काही काम नसतं असं नाही. बरीच कामं असतात ती बघा. सध्या व्हिडिओ एक्सपोर्टिंगला टाकलं आहे. आणखी झोप आता घ्यायची आहे. तर 1 तास रवलो फक्त म्हणजे बरोबर 1 वाजलो आणि आपल्याला 2 वाजता उठान परत पाळण्यावर जायचा म्हणजे मासेमारीसाठी. तर बघूया तोपर्यंत झोपाया 1 तास फक्त रवलं मग परत 4 वाजता उठायचं. असं मंदिरात थोडंसं लाईट कमी असा त्याच्यामुळे शूट कितपत होता काय माहीत नाही. हे दोघं झोपले आहे बघा. नयन असा तिकडे चेतन तो बघा असे झोपला. मग काय आता काय व्हिडिओ एक्सपोर्ट झालो काय टेन्शन नाही. बघूया त्याला उठलो काय दाखवते. त्याच्यानंतर पुढच्या फेरीत किती मासे गावतात ते रात्रभरात किती मासे गोळा करता सकाळी समाजताला फ्रीजमध्ये ठेवता नेऊन. नुकते काही डोळे टाकूक जाय होता आणि हे बघा फॅनचं स्पीड बघा 1 वर असा आणि फिरता बघा किती फास्ट फिरता बघा. हे बघा म्हणजे ह्याच्यातनं गार ठेवून जाऊ बघा की एवढी लादी असा आणि काय खरं नाही वर्कच करीत नाही. हे बघा 1 वर 2 वर पण दिसतो 3 वर पण दिसतो 4 वर 5 वर वर्क होत होतो आतापर्यंत 2 मिनटं अगोदर. अचानक फुल झालो. बंद करूया आता. चला मग मच्छर चावली तर बघूया. तिचे वाजले आहेत म्हणजे सकाळचे वाजले 4 वाजून 8 मिनटं आली आहेत आणि थोडासा लेट झाला. एकदा उठलो आणि पाऊस चालू होतो त्याच्यामुळे आपण गेलाव नाही. 4 वाजता जाऊया. मरणाचं थंड लागतं. क्लायमेट ना एकदम चेंज झाला. गारठो पडलो आणि आता खरं पावसाळा चालू झाल्यासारखं वाटतं. दिसतंय काय? पाऊस लागलो थोडंसं. घालून नाही आता रवत नाही रे. किती पुढच्यात खवळं गावलं वाटतं. पुढच्यात मासे बरेचसे असत. थोडासा पाणी गेला तर त्याच्यामुळे प्रॉब्लेम वाटता. वर बांधल्यामुळे खवळं वाटतं रे. बाहेर गेलो काय गुत खवळं तो मग त्या कोणा फाटला काय उला बाय ननके भाई खाली आहे ननके.
दुसरा पाळणा रेडी करता आहे बघा. या साडीचा असा आणि त्या पाळणा ते तो गोंतो फाटलो खोरी येतो प्रेशरने पाण्याचे. तर ह्या आपण रेडी करत आहोत. तर आपण मग रिपेअर करूचा आपण इतक्यात आधी काढून लावायचं, मासे चढतात त्याच्यामुळे. हे बघा प्रियंका गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. हे बघा पाळणा इथून फाटला आणि बरेच मासे आहे ना गेले पण आणि भेटले थोडेसे म्हणजे गावले बऱ्यापैकी. तरी पण आपलं फाटला म्हणून याच्यातनं गेले. केवढं होल होतं बघा. तर गोंत्याचा ह्यो प्रॉब्लेम म्हणतात. चांगल्या क्वालिटीचं गोंतं नाही गावलं ना तर असं फाटतं. जुनं गावलेलं त्याच्यामुळे. बघूया. STF झाली आहे.